नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आलाय। सुरेश टोकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा दावा करण्यात आलाय। 3 आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये आता अटक झालेले आहेत आणि शस्त्र सुद्धा जप्त केलेलं आहे। सुरेश टोकरे यांचं नाव आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सुरेश टोकरे हे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत। वादातूनच हल्ला झाला की पूर्व वैमनस्यामधून हल्ला झाला याचा तपास पोलीस करतायत। नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकू हल्ला झालेला आहे। 3 आरोपींना या प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केली आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेलं शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। प्रचाराच्या वादातून हा जीवघेणा चाकू हल्ला झाला असं समजतंय। सुरेश टोकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा दावा करण्यात आलाय। प्रतिनिधी सारिका सावंत आपल्याला आणखी तपशील देतील। सारिका, मॅडम, राजकारणाची रणधुमाळी चालू असताना नेरळ शहरातील हॅलो जी बोला, येतोय तुमचा आवाज। नेरळ शहरातील सुरेश टोकरे यांच्या पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार आहेत आणि त्यांच्याच उमेदवारीचा प्रचार सुरू असताना निवडणूक आयोगाने प्रचाराचे निर्बंध दिलेले असताना सुद्धा रात्री उमेदवार कार्यकर्त्यांच्या उमेदवाराच्या भेट घेत असतात आणि त्यातूनच एका टपरीवर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू असताना सुरेश टोकरे यांनी तिथे येऊन कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळी केली आणि त्या शिवीगाळीचा भाग टोकाला जाऊन सुरेश टोकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या तरुणाला जीवघेणा चाकूने हल्ला केला आणि त्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रायगड हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार चालू आहेत। आणि सुनील टोकरे हे मुख्य आरोपी असताना सुद्धा त्यांना अजून पोलिसांनी अटकही केली नाही आणि त्यांना चौकशीसाठी बोलवलं नसल्यामुळे हा राजकीय दबाव असल्याने सुरेश टोकरे यांना अटक करण्यात येत नसल्याची चर्चा आहे। जी सारिका, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।